पुण्यामधून अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। आता पुण्यामध्ये उपचार घेऊनही 6 वर्षाच्या मुलीचा खोकला 8 महिन्यांपासून बरा होत नव्हता। परंतु पुढे सत्य काय बाहेर आलं ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता मुलीचा खोकला जो होता तो 8 महिन्यांपासून तिचा खोकला जात नव्हता आणि त्याचं निदानसुद्धा होत नव्हतं। परंतु जेव्हा तेथील नर्स खोकली तेव्हा सत्य बाहेर समोर आलं आणि तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। आता मुलीला 8 महिन्यांपासून खोकला होता। पहिल्यांदा खोकला लागल्यावर तेव्हा तिने औषध पाणी त्या मुलीसाठी केलं, परंतु खोकला गेलाच नाही। असं औषध पाणी करत करत 8 महिने झाले तरी सुद्धा मुलीचा खोकला जात नव्हता। खोकल्याचे कारण शोधण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर निर्माण झाले। मात्र डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पुढे जी धक्कादायक माहिती समोर आली ती पाहून सर्वांनाच मग आश्चर्याचा धक्का बसला होता। मग असं या घटनेत काय घडलेलं आहे ते तुम्ही आता पहा। मुलीला 8 महिन्यांपासून खोकला आहे। आई प्रचंड त्रासली होती। सतत मुलीचा विचार करायची की आपल्या मुलीला काहीतरी झालेलं आहे, तिचा खोकला अजिबात नाही असं ती सतत विचार करायची। डॉक्टरांकडे गेली परंतु 8 महिने झाले तरीही याचं निदान होईना। शेवटी मग त्याच डॉक्टरांकडे गेली। मुलीला गेल्या 8 महिन्यांपासून सतत खोकला, रात्रीच्या वेळी झोपेत खोकल्याची उबळ येणे, सतत घशात खवखवणे या प्रकाराचा त्रास होत होता। विविध तपासण्या, औषधोपचार करूनही खोकला कमी होत नव्हता। यामुळे या मुलीवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। सुरुवातीच्या तपासणी दरम्यान छातीचा आवाज सामान्य होता, तसेच छातीच्या एक्सरेमध्ये निदान न झाल्याने औषधेही देऊन 1 महिन्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली। आता 1 महिना झाला त्यानंतर तीच परिस्थिती होती। औषधे देऊन सुद्धा फायदा झाला नाही। मुलीवर सतत लक्ष डॉक्टरांचं होतं, परंतु डॉक्टरांना काही सुद्धा कळत नव्हतं। मग तो धक्कादायक प्रकार केव्हा घडला ते पहा। तपासणी दरम्यान आता एके दिवशी मग मुलीला आणि आईला तपासणी दरम्यान बोलवलं होतं। नेहमीप्रमाणे ते आले होते। आता तपासण्या दरम्यान मुलीची आई डॉक्टरांसोबत बोलत असताना डॉक्टरांच्या शेजारी उभा राहिली होती। डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की आपल्याला हे पुढची स्टेप करावी लागेल, ते करावे लागेल आणि त्याचवेळी मुलीची आई डॉक्टरांसोबत उभी राहिली होती आणि तिथे सुद्धा नर्स होती। आणि मग तिथे असलेली नर्स, शेजारी उभी असलेली नर्स अचानक खोकायला लागली। मग यानंतर डॉक्टरांनी या नर्सला प्रकृतीबाबत विचारणा केली। डॉक्टरांनी विचारलं की तुला सुद्धा काही झालेलं आहे का, तू खोकायला लागली। यानंतर डॉक्टरांनी या नर्सला प्रकृतीबाबत विचारणा केली असता मुलीच्या आईने वापरलेल्या परफ्यूममुळे खोकला येत असल्याचे परिचारिकेने सांगितले। आता डॉक्टरांना प्रश्न पडला की परिचारिकेला, त्या नर्सला हा खोकला लागला असेल, मग या मुलीला तर असं नसेल ना होत। मग तिच्या या उत्तरामुळे खोकल्यामागचे कारण परफ्यूम असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली। मग डॉक्टरांनी काय केलं पहा की त्यानुसार मुलीच्या आईला परफ्यूम न वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। त्यानंतर 15 दिवसांनी या मुलीचा खोकला पूर्णपणे बंद झाला, म्हणजेच बरा झाला। अंकुरा हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मौनीश बालाजी यांच्या पथकाने या मुलीवर उपचार केले। तीव्र सुगंधामुळे मुलांच्या श्वसन मार्गाला त्रास होऊ शकतो आणि सतत खोकला येऊ शकतो। आता परफ्यूम, एअर फ्रेशनर, डास पळवणारे जे स्प्रे असतात ते, त्यानंतर अगरबत्ती, तसेच सुगंधी डिटर्जंट यामुळे खोकल्याचा त्रास वाढू शकतो। त्यामुळे घरात अशा वस्तूंचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे असेही डॉक्टरांनी सांगितले। तर दुसरीकडे काही दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर विदर्भात पुन्हा एकदा थंडीने जोर धरला असून मंगळवारी नागपूर शहरात यंदाच्या हिवाळी मोसमीत तापमानाची नोंद झाली। नागपूर शहरात किमान तापमान जे आहे 7.6 अंश सेल्सिअसपर्यंत पसरले। मग त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा काळजी घेण्यास सांगितलेले आहे। थंडीचे दिवस जर असले तर खोकला जर असेल तर तो खोकला बरा होत नाही, म्हणजे लवकर बरा होत नाही असं डॉक्टरांचं मत आहे। त्यामुळे खास करून काळजीही घेतली पाहिजे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। अक्षरशः मुलीच्या 8 महिने खोकला जात नव्हता, तेही आईच्या चुकीमुळे। आई सतत रोज परफ्यूम लावायची, त्यामुळे या मुलीचा खोकला थांबत नव्हता। आणि डॉक्टरांना जेव्हा ते शेजारी उभे राहिले आणि नर्स खोकू लागली तेव्हा हे सत्य समजलं।
तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.